हे जे छोटंसं मॉडेल आहे, ह्या मॉडेल तुम्हाला स्वतः हाताळायचे आणि यावर तुम्हाला आपण याआधी एक प्रकरण घेतलेलं बघा, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी. त्याचबरोबर आता जे आपलं चालू आहे घटक सध्याचा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, गुणाकार भागाकार. तर यावरती आज आपण काय करणार आहे, हे मॉडेल मी तुम्हाला देणार आहे हाताळण्यासाठी. तुम्ही काय करायचं, गुणाकार यावर तयार करून शिकायचं आहे सर्वांनी. आलं लक्षात? इकडे लक्ष द्या. आता सर्व बघा, आता आपण नाही ना यावरती गुणाकार शिकणार आहोत, बरोबर. आता संख्या घेऊया आपण. बघा आता कोणती संख्या घेता, इथं आपण 7 घेऊ. इथं 7 आहे, 7. त्याच्या पुढे गुणाकाराचं चिन्ह आणायचं असेल. हे कसं हँडल करायचं मी तुम्हाला शिकवतो. 7 गुणिले 7च घेऊ, आहे की नाही? सोपं जाईल तुम्हाला, सोपं कळण्यासाठी. दिसतंय का बरोबर? 7 गुणिले 7 बरोबर सांगा, 7 किती? 49. मग पुढे यातून काय करायचे, 49 घ्यायचे आपल्याला, आहे की नाही? मग यातून संख्या शोधायची असे. बघा 4, 7 49 आले की 4. त्यानंतर 9. आता यातून किती घ्यायचं रे? 9. पुढे 9. हवा इथं 9 म्हणजे 7 49 तयार झाले. बघा झालं गुणाकार. आता तुम्ही काय करायचंय, तुमच्या मनाने कोणीतरी एका विद्यार्थ्याने याच्यावर गुणाकार करायचा. कोण करतो? तू करतो का? चल घे, आता तुझ्याकडे घे. मनाने करायचंय. बाकीच्या मुलांनी लक्ष द्या त्याच्याकडं. चला हे पुढं सारखं इथले मुलं, तू इकडून या, तिकडून तुम्हाला दिसतं का बघायचंय. तो गुणाकार करत असताना सांगून कर ना, दिसले पाहिजे आकडे. मग याला किती घेतो? 4. काही मुलांची मदत घेते धरण्यासाठी. एखाद्या धरायला इथं 4 आहे, दिसलं पाहिजे म्हणा भाई 4 धरला. 4 गुणिले 5. आता बरोबरचं चिन्ह घे त्याच्या पुढं. हे बरोबर चिन्ह आलं पाहिजे ना त्याच्या पुढं. बरोबर 4 गुणिले 5 किती रे? तेव्हा तो 20 आणून राहिला आहे का? 4 गुणिले 5 बरोबर किती आले? 20. असं आता तू तिला द्या, तिला द्या. बाकीच्या फक्त लक्ष द्यायचं. किती घ्यायचे तुला? संख्या बदल ना त्या. तुला किती घ्यायचे? एका मुलीला मदतीला घ्यायचं. तिकडचं गुणाकाराच्या पुढं 5 गुणिले सांग, तू सांगायचं 5. 5 किती? 25. छान. ते याला द्या. संख्या घेताना बोलायचे शेजारच्या ना. 6 गुणिले किती? 6. बरं 6 गुणिले 6 बरोबरचं चिन्ह त्याच्या पुढे घे. हे ना धरायला लावायचे, मुलीला धरायला लाव ना, धरायचं बाळा. हे असं 6 गुणिले 6 करून घ्यायचं. ते बरोबरचं चिन्ह तिथे आणतो असं. आता उत्तर किती येईल रे सांगा तर का कोणी? 6 गुणिले 6 किती उत्तर येईल? 36. मग 3 आणि 6 तिने पुढे आणला. बरोबर 6 गुणिले 6 बरोबर 36. अशा प्रकारे याच्यावर तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4ही क्रिया ह्या एकाच मॉडेलवर आपल्याला शिकता येतात. आलं लक्षात? पुढच्या वेळेस आपण काय करणार आहे, डिव्हिजन म्हणजे भागाकार ही क्रिया या मॉडेलवरती घेणार आहोत. सर्वांच्या लक्षात मॉडेल कसं हाताळायचं ते. मग अशा प्रकारे आपण स्वतः तुम्ही कृतीयुक्त आहे का नाही, तुम्ही स्वतः कृती केली की नाही, स्वतः संख्या शोधून स्वतः कृतीयुक्त शिकल्यामुळं हे जो काही घटक आहे का तुम्हाला खूप काळापर्यंत ध्यानात राहतो. आलं लक्षात? त्याचप्रमाणे बघा आपण तुम्हाला हे सोडवण्यासाठी इथे एक बोर्ड केलेला आहे बघा, सबट्रॅक्शन अँड ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्हीपैकी एक सोडवण्यासाठी या ठिकाणी एक बोर्ड केलेला आहे. तर याचा सुद्धा तुम्ही उपयोग करत चालायचा आहे. आलं लक्षात? त्याचप्रमाणे बघा राईट अँड रीड, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं संख्या वाचण्यासाठी ह्या बोर्डचा उपयोग करायचा. आलं लक्षात? अशा प्रकारे हा घटक आपण या आधारे शिकतो. हे जे आपल्या वर्गामध्ये वेगवेगळे मॉडेल ठेवलेले आहे, प्रत्येक धड्यासाठी किंवा प्रत्येक चॅप्टरसाठी आपण काय केलेले आहे, वेगवेगळ्या मॉडेल बनवलेले आहेत. ते मॉडेल्स तुम्ही काय करायचे, हाताळायचे आणि त्यातून आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या आपल्या गणिताच्या क्रिया आहेत ह्या परफेक्ट झाल्या पाहिजे प्रत्येकाच्या. आलं लक्षात सर्वांच्या? चला जागे